महाराष्ट्रामध्ये एकतर मी याच्या आधी पण सांगितलं माननीय रामदास आठवले साहेबांनी पण परवा दिवशी स्टेटमेंट केले की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे. माननीय प्रकाश आंबेडकरांचा की व्हिडिओ मीही पाहिला होता, सगळ्यांनी पाहिला की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे असं त्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. नंतर त्यांचा त्या विषयातला वेगळा व्हिडिओही प्रसारित झाला. पण याच्यामध्ये मला असं वाटतं की जर फेरविचार आपण जर केला तर या ठिकाणी असलेलं भाजप सरकार असेल किंवा यांची भूमिका काही लोकांना न पटणारी आहे म्हणून हा विरोध असेल. दुसरं महत्वाचं की आज या विषयात अत्यंत वेगळ्या पद्धतीनं अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोलिंग केलं जातं. मी स्वतः या गोष्टीतनं गेलेलो आहे. आतापर्यंत अनेक पत्र मला धमकीचे आलेत, मारून टाकण्याचे आलेले आहेत. त्याचबरोबर घरच्यांनाही पण अगदी आई असेल, माझी वाईफ असेल, उपवर्गीकरणाचं समर्थन करता समर्थन करतोय म्हणूनच. आणि याच्यामध्ये थोडंसं अनालिसिस केल्यानंतर असं जाणवलं की काही ट्रोलर्स आहेत की जे स्वतःचं नाव यूज करायला घाबरतात, पण विविध फेसबुक विविध वेगवेगळे अकाउंट जी अनामिक अकाउंट करून अशा प्रकारची ट्रोलिंग करतात आणि याच्यामुळे जास्त तिढा वाढतोय असं मला वाटतं. त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रात विरोध होण्याचं कारण हेही असू शकतं की आज मला असं वाटतं की जे दोन समाजांमध्ये तिढा निर्माण झालाय त्यातल्या प्रमुख नेत्यांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी समोरासमोर बसून या गोष्टींवर चर्चा करून हा जो तिढा निर्माण झालाय तो संपुष्टात आणला पाहिजे. आणि यातलं नेमकं कारण जे आहे की ज्याच्यामुळे हा तिढा वाढतोय, मला असं वाटतं की आज मोठ्या लेवलचे नेते अधिकारी आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बसतोय, पण गाव खेड्यामध्ये गोरगरीब एखादा विद्यार्थी त्यांनी जर अशा प्रकारे आरक्षणाला समर्थन केलं तर त्याच्यावर हल्ले पण होत आहेत. तर हे टाळण्यासाठी आपलं एकत्रित भाव, बंधुभाव दिसणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे गैरसमजाची लढाई ही थांबणं अत्यंत गरजेचं आहे.